इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार. काय दिसतोय की नाही काश्मीर की कली मधला आनंदी शम्मी कपूर? अरे कसं आहे माहितीये का, काश्मीर सारख्या रोमॅन्टिक प्लेसवर आलं ना की खरं तर माणसाच्या आयुष्याचं सार्थक होतं. पण माझं माकड झालं. साधं सुद्धा माकड नाही, बायको आणि सासू यांच्या मधलं माकड झालेलं आहे. आणि याला कारणीभूत फक्त माझी खास्ट सासू, दुसरं काही महिन्यापूर्वी माझे सासरे वारले. अरे वा. आता त्यांच्या घरी कोणी पुरुष माणूस नाही म्हणून मी केला विधी. आता मला काय माहित विधी केल्यावर केसही द्यावे लागतील म्हणून. जाता जाता माझे 4 सोन्यासारखे केसही घेऊन गेले हो. आणि ती सासूची केस माझ्या गळ्यात मारून गेले. बरं आता ती केस सांभाळायला मी हे केस माझ्या डोक्यावर लावून आहे का, तर तिला माझं टक्कल पाहिलं की तिचा नवरा आठवतो. कशात काय आठवेल ना सांगता येत नाही. मग काय, गुलाबाचं फुल दिसलं आली आठवण, अक्रोड दिसला आली आठवण, स्ट्रॉबेरी दिसली ना तरी तिला आठवण येते. काय तर म्हणे माझ्या नवऱ्याचं नाक आहे ना असं स्ट्रॉबेरी सारखं डॉटेड होतं. आठवण आहे. आता सांगू तरी कोणाला. तिचं दुःख कमी व्हावं म्हणून इथे घेऊन आलोय खरं, पण काही दुःख झालेलं नाहीये तिला. स्वतःचे लाड पुरवून घेते एवढंच. पण लाड पुरवायला किती पैसे? 4 दिवसात 90,000 खर्च केलेत. 90,000. आला माझा काश्मीरचा गुलाब आला. आई आली का? त्यापेक्षा आई गेली का हा प्रश्न आवडला असता मला. काय वाटेल ते काय बोलताय, सांगा ना. आई कुठं आहे? गेम ऑफ थ्रोन्स मधला व्हाईट वॉकर आला. सासूबाई काय गेटअप केलाय. म्हणजे काश्मीर मध्ये आले, गेटअप नको करायला मला. आई कशी आहेस तू? कडक. पार्लर मध्ये गेले होते माहितीये का? हो. काय काय गोष्टी होत्या. काय काय? नॅचरल, त्याच्यानंतर डिलक्स आणि त्याच्यानंतर आयटम. काय आयटम म्हटल्यानंतर ना मला तुझ्या बाबांची आठवण झाली ग. का ग? मला म्हणायचे कधी कधी आयटम दिसतेस. खरंच तू ना खूप छान दिसतेस ग. थँक्यू. तुझे आणि मामाचे आयब्रोज एकदम सेम आहेत. आईचा ब्रो हिच्या. आईचा ब्रो मामा मामा. आई तू खरंच खूप आनंदात आहेस ना ग. हो ग, तुम्ही दोघात मला कसली चिंता आहे. जावई बापू हा? तुमच्यासाठी एक गंमत आणले. माझ्यासाठी हे काय? घे. काय आहे? बिल आहे पार्लरचं. पार्लरचं बिल 36,000. 36,000 रुपये फक्त. पण बघती काय फ्रेश वाटतंय माहितीये मला. मस्त. हो ना. 36,000 फ्रेश व्हायला. त्यापेक्षा मला सांगितलं असतं ना तर हॉटेलच्या टबात बुचकळून काढलं असतं तुम्हाला. काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? कसं बोलतोय बघ. नाही ग, माझं चुकलंय. नाही ग आई, नाही ग. नाही चुकलंय बघती माझं. त्या आपट्यांच्या रमेशशी तुझं लग्न लावून द्यायला हवं होतं. तर बावड्यात तयार पण झाला होता. म्हणजे अगं हो म्हणाला, पण मला हा आवडला ना. हा आवडला मला. सरकारी नोकर, नर्मदेतला गोटा. हो, कपाळावर गोटा आलाय तो तुमच्या नवऱ्यामुळे. वाटेल ते बोलू नका तुम्ही, कळलं ना. माझं जर का टाळकं सटकलं ना तर तुमचं टाळकं मी काश्मीर मधल्या बर्फामध्ये बुडून टाकेन. सांगून ठेवते. गप्प बसायचं, कळलं ना. गप्प बसायचं. आई तू अजिबात काळजी करू नकोस. तू इकडे आनंदात आहेस ना ग. हो ग. तू एकदम सुखात आहेस ना. हो ग बाळा. आई हो ग. आता नाही ना तुला बाबांची आठवण येत? शांत बसली होती ना म्हातारी, आता कशाला आठवण काढून दिली? जित्या ग माझा जित्या. का सोडून गेलास मला जित्या. एवढी पार्लर मध्ये जाऊन आले, सगळा साज शृंगार केलाय. काय कोण आसमात
घेणार? कोण आस्वाद घेणार या सौंदर्याचा? कोणी आहे का उपभोगेला? जित्या काय म्हणाली? सौंदर्य? कसला सौंदर्य? काड्या गळालेली केरसुणी, थायरॉइड झालेली फरीदा जलाल. येईल काय बोलताय तुम्ही? मला माझ्या आईला काही बोलायला चालणार नाही हे सांगून ठेवते. गप्प बसा एकदम तुम्ही. आई मी आहे ना तुझ्यासाठी. आई तू सांग मी काय करू तुझ्यासाठी? मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. हो ना. आई मी तुला आज वचन देते. काय मी तुला कधीही अंतर देणार नाही. सगळं गुढी बाळ आहे माझं. मी तुला नेहमी सुखात ठेवेन. हो ग पिल्लू. आई पण या बदल्यात तू पण मला एक वचन द्यायचं आज. कुठलं? तू इथून पुढे बाबांची आठवण कधी काढणार नाही साई. डोक्यावर पडली का तू? कशाला आठवण करून देते? काय तू कोकणात कुठे गेलीस एकदम? भक्ती तुझे बाबा काल स्वप्नात आले होते ग माझ्या. काय? लग्न झाल्यापासून मरेपर्यंत कधी छळलं नाही मला, पण काल रात्री जो काय धिंगाणा घातला. जित्याची खूण मेल्याशिवाय जात नाही ना ते. मलाच गप्प कर. आई तू सांग तुला काय हवंय? आई आमचं हे सगळं करतील. बोल. मला ना तुझ्या बाबांचा एक फोटो हवाय ग. असं उराशी बाळगून इथेच पडून राहील मी बापडी. तो नाही माझ्याकडे. माझ्याकडे आहे. हे घे आई हे घे. बघ कसा जितू दिसतोय माझा. बघ जितू किती छान पोट आहे ग. कसा आहे ग? ए बघती. अगं काय ग? तुझ्या बाबांचा कोट आहे ना, तो फार आवडायचा ग मला. तो हृदयाशी कवटाळून बसावं वाटतंय ग मला. अगो बाई काय ग? जावई बापू. अगं जावई बापू बघ, त्यांचा कोट पण तुझ्या बाबांसारखाच आहे. जावई बापू नाही चल चल चल. पोटबीट काय? काश्मीर मध्ये थंडी केवढी पडली इथं? मी आहे ना. नाही माझ्या आईसाठी प्लीज. असं कसं? कुठे थंडी काय? असते ना मला. आता समाधानी आहेस ना तू? आता काय हवं अजून तुला? अगं बाई काय ग? जावई बापूंनी जसा शर्ट घातला ना, अगदी तसा शर्ट मी माझ्या जितूला घेतला होता ग मस्जिद बंदरच्या स्टेशन वरनं. जावई बापू काहीतरी माझ्या आईसाठी करा ना. नको मला माझ्यावर काहीतरी दया कर. इथं थंडी केवढी पडली. दया करा, द्या ना, द्या ना. काय दया करा? थोड्या वेळ. तुझी आई पण काय करत नाही. आई दुःखात आहे हो माझी. द्या ना तुम्ही. घ्या काय बरं वाटतंय ग. काय बरं वाटतंय. तुम्हाला माहितीये जावई बापू, आमच्या ह्यांची नाही घ्या चड्डी पण करून घ्या. अहो आमच्या ह्यांची ना एक आवडती कॅसेट होती हो जितेंद्रची. हो का? खूप गाणी होती. एक गाणे सारखं बघायचे माहितीये का? कुठलं? ते मला नाच बघायचंय ग. ते टाकी ओ टाकी तो मला बघायचा आहे. जावई बापू प्लीज माझ्यासाठी करा ना टाकी. मी जितेंद्र करणार नाही. बरं ठीक आहे. मग तुम्ही जयाप्रदा करा, मी जितेंद्र करते. चला ना करूया ना डान्स. अगं या दोन हाताच्या उभीत मी कसा बसा उभा अहो, आहे? नाही थंडी पळून जाईल तुमची. चला 1 2 3 स्टार्ट. अजून काय करू सांग तुझ्यासाठी? सांग तू फक्त. आमचं हे सगळं करतील. मला ना मला शिकाऱ्यात बसायचंय. दाल फ्रीज बघती. आपण दोघे शिकाऱ्यात जाऊन बसू याला घेऊन. आणि ना तिथे मला एक गाणं म्हणायचंय. कुठलं ग? ये चांद सा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा. आणि ना आपण असं बसून पाणी उडवायचं. चालेल, चालेल. आणि त्यानंतर आपण दोघींनी मिळून याला पाण्यात ढकलून द्यायचं. हा मला कपाला ढकलणार. असं कसं?
शम्मी कपूरने पाण्यात उडी मारली होती तेव्हा. अरे तो शम्मी कपूर आहे, त्याला पाण्यात पडायचे करोडो रुपये मिळतात. मला नाही मिळणार 1 रुपया. माझेच पैसे पाण्यात घालतात, मला पाण्यात ढकलतात. तुम्ही दोघी जा पाण्यात, मला नाही राहायचं तुमच्याबरोबर. मी चोर आहे, चोर चोर. कोण आहे? मांजर. म्याव म्याव. मताव. ह्या पंचवर मी चाललो. जायला एवढ्या वर चढून आलोय. अगं बाई मांजर बोलतय. आधी हात द्या, हात द्या. इश्श, या वयात म्हातारीला प्रपोज करतोय. चल मेल्या. अजूनही लचक आहे माझ्यात. आजी इथून खाली गेलो ना, लय काय काय लचके मेरे. आद्या म्हणजे आद्या या, म्हणायचं. या. या बाहेर या, आपण पडूया दोघंही. मला हात घ्या. चला तुला तुला ये सावकाश उतर. ए बाबू सावकाश उतर बाबू. आला 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 ग ते काय ग काय झालं. पाणी पाणी हा. पाणी. पाणी प्यायला दम लागलाय तुला. दमलायच देते. हे घे 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 पी. काय रे दमाचा त्रास आहे का तुला. दमाचं नाही, हा. नमाचं आहे. काय दशावतारात काम करायचंस का रे. दशावतार ना, हा पशावतार आहे. मी घाबरवतोय तुला, घाबरवतोय म्हातारे. ए असं कोणी घाबरवतोय. हा? सांगतोय मला. अगं मी घाबरवतो. आजी काय होतं. आजी 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 पाणी घ्या. काय आजी, मी ॲम्ब्युलन्सला बोलवतो. आजी काय होतंय. असं घाबरवायचं असतं मी. मला घाबरव. इकडे ये बस इकडे. काय आहे ना, अभिनयात मी तुला जरा सिनियर. हसू नको मेल्या. आज इकडे अभिनयाच्या जोरावर उभी आहे मी. नाही तर तुझ्यासारखं नाही लेखनच करते, दिग्दर्शनच करते, स्किटच करते. करून आयुष्याचा गौरव करून घेऊ नको. घाबरवतोय मला ही करून. पण मला किती घाबरवलंस. माझा बीपी शूट झाला ना. वाईट झालं इथे या मंचावर चालत नाही. किती वेळा सांगितलं. बीपी शूट म्हणजे ब्लड प्रेशर शूट झालं माझं. असं झालं होय. अगो बाई बस बस शांत बस 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 आराम कर. हा काळजी करू नको मी आहे ना. किती घाबरवलं यार तू. कसा आहेस बाळा. मस्त, बरं झालं. बरं आहेस ना. बायका पोरं कशी आहे. मस्त मस्त. मग मोठा मुलगा कितवीला गेला. 5वीला गेला. चल काय पण. ए म्हातारे, गप्पा काय मारतेस. चोर आहे मी, चोर. सोनं कुठं आहे. तोंडात. हा? तोंडात आहे. म्हणजे एकच सोन्याचा दात बनवला होता. तो पण असं इथे थांब. तो हवा आहे का. तो घेऊन जा. घेऊन जा धर. घेऊन जा 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 निघ. म्हातारे दात नाही का, शेंगदाणा दिलास. अगं बाई चकणा दिलं का तुला मी. दारू पिते. नाही रे मेल्या. आमला पित्ताचा काढा घेते रोज 2 पेग. त्याच्या बरोबर चकणा खाते. ट्राय करायचंय तुला. नको नको. सोना कुठं आहे. सोना दातात आहे. अगं दातातलं नाही. दाता व्यतिरिक्त घरात काय सोनं असेल ना. आहे ना. कुठं आहे. कुठं आहे. सोन्यासारख्या आठवणी आहेत. सोन्यासारखा नवरा होता तो गेला. नाही त्या सोन्यासारख्या नवऱ्याकडनं मला सोन्यासारखा सोन्या नावाचा मुलगा झाला. आजूबाजूचे म्हणायचे तुमच्या घरातनं सोन्याचा धूर येतो. हे माझ्यासाठी लाडाने गाणं म्हणायचे. घरात चॅनल पण एकच बघत असाल ना. कुठला. सोन्या मराठी.
मेल्या तो मात्र सोनी मराठी सोनी अगं, म्हातारे सोनं ह्या सगळ्यात खरं सोनं कुठं आहे? दातात. अगं, काय दातात लावला यार तू मग तिथंच आहे. परिस्थितीचं गांभीर्य समज ना काय यार गांभीर्य? तू अरे मी चोर आहे चोर कुठल्या अँगलने चोर दिसतोस मेल्या चोर काय असे असतात का चोर कसे सडपातळ बांधा लवची सडसडी नाही तर तू कसा लिबलिबीत कुठल्याही क्षणी पडेल तू. वर घे करतो मी ते प्रयत्न चालू आहेत माझे कसले डाएट बीट जिम ए तुला काय करायचं मी ते चोरी करायला आलो जिम लावायला ना आलं कळलं ए शांडे तू मला ओळख मी लई डेंजर आहे हा. डेंजर आहे त्याला मार. क्यूट जो गोंडूला आहेस तू आजा. खाऊन टाक तुला अरे क्यूटच ते गोंडू अगे, काय चाललंय तुम्हाला ओळखत ना नाही ओळखलं. तेच सांगतोय नीट ऐक काय? मी ना खुनी आहे खुनी वयाच्या 3ऱ्या वर्षी मी जेलमध्ये गेलो होतो प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये माझ्या नावाचा रेकॉर्ड आहे 12 वेळा तडीपार झालोय 13 घरपुड्या 14 खंडण्या 12 अपहरण 24 हाफ मर्डर आणि 25 मर्डर केल्यात मी माहिती आहे सर्वात महत्वाचं चकना पाडली. मी मर्डर केलाय मर्डर तू मर्डर केलायस मग इम्रान हाशमी काय स्किट करत फिरायचं हा? बेल्या अगं मला खूप आवडतो इम्रान हाशमी आ? ए, ए, थे- ए, थे- ए, थे- थेरडे. आ? या वयात इम्रान हाशमी बरा का माहिती तुला या वयात अजूनही लचक आहे माझ्या ए, तो इम्रान मी त्या मर्डर बद्दल नाही बोलत आहे खून खून केलाय खून कुठल्या अँगलने खुनी वाटतोस रे तू 10 वेळा विचार करशील मी शिकाताना मोठा आला खून करेल मारते काय यार मी चोर आहे यार काय तू. वाटत रे तुझं तुझं लई झालं आता काय काढतोय अगं बाई दे इकडे दे बरं झालं ऐकलास अरे सफरचंद कापायला सुरी सापडत ए, नव्हती. नाही, ए. बरं झालं अगं, टोकेरी आहे ना चांगला कापता ए, येईल ना म्हातारे, ए, ऐक ना, ए. ए, कापला ऐक. किती खापा खाशील माझ्या खापा करशील ए, ऐक ना ए, ए. बघ. ए, म्हातारे. घे हा तू खा अगं घे. तो रामपुरी आहे सफरचंद काय कापतेस सफरचंदाला कुठं कळतंय रामपुरी आहे की पाणीपुरी आहे ते? अगं पण तुला कळतंय ना ए तुला कळतंय ना काय? आता बोल आता सरा सांग चाव्या कुठे आहेत माझा छाव्या चाव्या चाव्या पंचू नको आता पंचू नको चाव्या कुठे आहेत सांग ना तर कोथळा बाहेर काढी ना काढू कोथळा काढू काढू कोथळा कोतळा नको इथे 2 स्टोन ते काढ इथे जे आईला तुझं लई झालं आता बोल चिरू नको घरा चिरू भाजी चिर मारी या कानफडीत देते काय पाहिजे चाव्या कुठे आहेत? चाव्या देते चाव्या आण. सोड मेले चाव्या आण. देते याला म्हातारं घाबरले हो मी देते तुला चाव्या देते दर मेल्या घे पकड घे आई ग आई ग या एवढ्या चाव्या तुझा नवरा काय चावीवाला होता ह्याच्यातली कपाटाची चावी कुठली आहे ए, कुठं म्हणजे कुठं आहे कपाट कुठं आहे कपाट नाही आहे हा ते जुनं होतं भंगार कोण टाकलं मग चाव्या कशाला ठेवल्यास खाजवायला हा? बरं पडतं अगं आजी आहेस की खाजी आहेस शिकायला काही बोल घरात काय आहे ते लवकर काढ काय आहे घरात काय आहे ते लवकर काढ नाही तर टाकी ना आता घरात काय आहे ते लवकर काढ. देते मेल्या देते लवकर काढ आता आलाच तर जरा पाटीला बाम लावून दे मला मग देते तुला सगळं. कोण नाही हो घरात पाटीला बाम लावायला मला काय करू मी पाटीला बाम लावून दे अगं म्हातारे हा, चोर आहे का चोर बाम सोडून चोर सोलं तर देशील ना हा देते बघ तिकडे बाम म्हातारे आज बघ आज जाम बाम लावायची इच्छा झाली आई ग आई ग कशी आहे हेडलाईन येईल उद्या पेपरात म्हातारीच्या कमरेला बाम चोळून चोर पसार इथे ए, आवाज नका काढू का ते आवाज कशाला काढते अरे बरं वाटतंय रे आता म्हातारीच्या तोंडून असला आवाज बरे ना वाटत यार पण मला बरं वाटतं ना चोळतोस तर चोळून दे हा काय फालतूगिरी चालली आहे इथे हा लावलाय इथे अगं, लावलाय सगळीकडे बरं वाटतंय ते तुझ्या डोळ्याला बघ काहीतरी काय लागलं नाही माझ्या डोळ्याला. बाई, त्या कोपऱ्यात अगं काहीतरी कुठे काय लागलं. काय नीट बघ
म्हातारी डोळ्यात दाब दिला. कोणी सांगितलं होतं नसते उद्योग करायला आलाय मोठा आता तूच चोर. बोलीस ना बाबला म्हणून. मी म्हटलं कमरेला लाव, डोळ्याला कोणी चोळायला सांगितलं होता. हा पुस पुस. काय रे ती? हे काय? हे काय? काय आहे घोडा आजी माझा आ माझा घोडा आहे तो, कळलं ना? हे बघ, चोरी करण्याच्या आधी चोरी कोणाच्या घरी करायची त्याची संपूर्ण माहिती काढायची, खात्री करायची आणि मगच दरोडा टाकायचा. कोण कळलं? आहेस तू? नाही ओळखलंस मला? मी माई कवळी. आय माई कवळी. 25 घरफोड्या, बँकांचे दरोडे, 13 खंडण्या, 47 अपहरण आणि 25 वेळा तडीपार. अजून पण तडीपारच आहे. माय माई माई कवळी. कवळी. माई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. आलास. तुमच्या चोऱ्या बघत बघत मोठा झालं माई. असं आहे. माई धन्य झालं घे तुमचं दर्शन, घे दर्शन. धन्य झालं तुमचं हा. दर्शन घेऊन चल, माई. निघ आता, निघ. ए, माई कुठे गेला चष्मा माई? उघड द्या बाई, इकडे हा. कांद्याचे चोर व्हायला आलाय. उठ उठ. माई हा चला निघा. माई थँक्यू निघा निघा. माई सॉरी म्हणजे निघा. पॅन्ट सांगा.